सोनपेठ येथे हायवेच्या धडकेत महिला सफाई कामगाराचा मृत्यू, एक महिला गंभीर जखमी. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरात कर्तव्यावर असलेल्या दोन महिला सफाई कामगारांना जड हायवा वाहनाने चिरडल्याची भीषण घटना बुधवारी 8 एप्रिल सकाळी 10:15 वाजता घडली असून या अपघातात तुळसाबाई दत्ता पांडुळे वय 45 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला, तर ध्रुपताबाई सूर्यबान वाघमारे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे. याबाबत घटनास्थळी असलेल्या नागरिकांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तुळसाबाई पांडुळे व द्रौपदाबाई वाघमारे या सोनपेठ भागातील अशोक कुलभैया यांच्या घराजवळ सकाळी नेहमीप्रमाणे रस्त्याची साफसफाई करत होत्या. त्याचवेळी जड हायवा वाहनाचा चालक विठ्ठल आनंद मुंडे राहणार रेवली तालुका परळी याने वाहनाने भरधाव निष्काळजीपणा चालवत दोघांना जोराची धडक दिली. या धडकेत तुळसाबाई यांच्या अंगावरून हायव्याचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर उपस्थित नागरिक व कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर चालकाने वाहन थांबविले. दोन्ही जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तुळसाबाई यांना तपासून मृत घोषित केले, तर द्रौपदाबाई यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान संतप्त नागरिक व कर्मचाऱ्यांनी आरोपी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मृत तुळसाबाई यांचे पती दत्ता ज्ञानबा पांडुळे यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात आरोपी विठ्ठल मुंडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनपेठ पोलीस करत असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली.